नमस्कार. आजपासून आपल्या चॅनलच्या नावामध्ये थोडा बदल केला आहे. स्नेहाज किचन वंडर या नावाने चॅनल असणार आहे. पहिल्यासारखंच प्रेम देत राहा. आजच्या डब्याच्या रेसिपी आहेत मस्त असा तिखट मिठाचा पराठा, एकदम पटकन होणारा, आणि ब्रेड, रवा आणि बटाट्याचे अप्पे. दोन्ही पदार्थ घरात असलेल्या वस्तूंपासून पटकन होतात. जेव्हा डब्यासाठी काही बनवायला नसतं तेव्हा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. आजची पहिली रेसिपी आहे आपली तिखट मिठाचा पराठा किंवा पोळी. त्यासाठी आपण 1 वाटी कणिक घेतली आहे, 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपण असा ओवा कुस्करून घालणार आहे. साधारण 1 चमचा ओवा आहे हा. याच्यामध्ये आपण घालतो थोडीशी हळद, अगदी हळद थोडी घालायची, आणि मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर असेल तर थोडी जास्त घातली तरी चालते. साधारण अर्धा ते पाऊण चमचा घालते आहे. थोडं मीठ, आणि हे आपण ताकामध्ये किंवा दह्यामध्ये पीठ भिजवायचं, म्हणजे छान अशी खुसखुशीत पोळी किंवा पराठा तयार होतो. आणि जास्त भिजवायची पण गरज पडत नाही. आपण थोडी कोथिंबीर पण घातली आहे चिरून. तर छान अशी आपण याची कणिक मळून घेणार आहे, थोडं थोडं ताक घालून. अगदी कमी साहित्यामध्ये खमंग असा पोळी किंवा पराठा तयार होतो, आणि अगदी इन्स्टंट. जेव्हा डब्याला काय बनवायचा हा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही असे पराठे बनवून बघा. मुलांना खूप आवडतात. कणिक भिजवून झाली आहे, पण ती 5 मिनटं फक्त झाकून ठेवली आहे. जास्त भिजवायची पण गरज नसते. आणि आता आपण याचे गोळे करून घेणार एकसारखे. साधारण 4 मीडियम साईजचे पराठे होतात याच्यामध्ये. आता आपण छान असं लाटून दुमडून घडीसारखं लाटून घेणार आहे, म्हणजे पराठा खूप वेळ छान असा मऊ राहतो. आणि खूप मोठा पराठा नाही लाटायचा, मीडियम साईजचा पराठा करायचा. आपण तवा ऑलरेडी गरम करायला ठेवला आहे. आता त्याच्यावरती आपण असा हा पराठा छानपैकी मस्त भाजून घेणार आहे. आणि आपण तेल लावून भाजणार आहे. तुम्ही तूप लावा, बटर लावा, तुम्हाला जे आवडतं ते लावा. छान असं आपल्याला पराठा दोन्ही बाजूने मस्त असं तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे पराठे असे 2-3 दिवस पण छान राहतात. 2 दिवस नक्कीच राहतात. दोन्ही साईडला छान असं आपण तेल लावून घेतलं आहे. छान भाजला गेला आहे पराठा. कलर पण एकदम सुंदर आलेला आहे. आपण तो आता प्लेटमध्ये काढून ठेवू गार करायला. अशाच प्रकारे आपण दुसरा पराठा पण लाटून भाजून घेणार आहे. हा पण पराठा मस्त असा आपल्याला भाजायचा, छान तेल लावून. छान असा मस्त कलर आला आहे पराठ्याला. छान दोन्ही बाजूने भाजला गेला आहे पराठा. आता आपण हा पराठा काढून घेऊयात. दोन्ही पराठे छान गार करायचे आणि मगच डब्यात भरायचे. मस्त कलर पराठ्याचा झालेला आहे, आणि तेवढेच ते खमंगही लागतात. तुम्ही एकदा बनवले तर परत परत नक्की बनवणार. त्याच्याबरोबर तुम्ही सॉस द्या, चटणी द्या, किंवा नुसताही खाल्ला तरी खूप छान लागतो. त्याच्यावर मी सॉस देते आणि एक पेरू. मस्त असा मुलांचा डबा तयार. एकदम 5 ते 7 मिनटात तयार होतो. सकाळच्या गडबडीमध्ये छान ऑप्शन आहे हा. आता
आता आपण अशी छान दुसरी रेसिपी करणार आहे. ब्रेड, रवा व कच्च्या बटाट्याचे उत्तप्पे. एकदम टेस्टी. हे पण मुलांना खूप आवडतात. पटकन होतात, पीठ भिजवून ठेवायची गरज नाही. त्यासाठी आपण घेतल्या 2 ब्रेडच्या स्लाईस, अर्धी वाटी रवा आणि 1 कच्चा बटाटा चिरून घेतला आहे. ताक घेतलं आहे थोडं, दही पण घेऊ शकता तुम्ही, आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार, तिखट किती मुलांना आवडतं, आणि थोडासा आल्याचा तुकडा. आता आपण ब्रेडचे असे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकतो आहे. आपण हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी घालते आहे हा चिरलेला बटाटा. बटाट्यामुळे छान अशी चव येते. 2-3 मिरच्या आणि आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी रवा, आणि याच्यामध्ये आपण ताक घालून छान असं मिश्रण वाटून घेणार आहे मिक्सरला. अशा प्रकारे मिश्रण तयार झालं आहे. यामध्ये साधारण 14 असे मीडियम साईजचे अप्पे तयार होतात. थोडी कोथिंबीर घातली आहे, थोडंसं मीठ आणि चिमूटभर साखर घालणार आहे. अगदी थोडासा 2 चिमूट खायचा सोडा आणि थोडंसं तेल. आता हे सगळं आपण मिश्रण एकजीव करून घेणार आहे. भिजत ठेवायची काहीच गरज नाही. आता आपण अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आपल्याला. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आपल्या बोटाने. तर अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. जिथे तेल कमी वाटते तिथे आपण थोडंसं टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे अप्प्याचं मिश्रण असं छान टाकलं आहे. आणि हे 2 ते 3 मिनिटात अप्पे तयार होतात. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे. झाकण काढून बघायचं आणि उलटे करून घ्यायचे. एका साईडने छान शिजले आहेत आपले अप्पे, तर दुसऱ्या साईडने आपण असे ते पलटून घ्यायचे सगळे. तुम्ही ह्याला बटर पण लावू शकता, तूप पण लावू शकता, आणि वरून थोडं बटर किंवा तेल लावून घ्यायचं. आणि झाकण ठेवून परत दुसऱ्या साईडने शिजवून घ्यायचे. छान असे मस्त गोल गोल अप्पे तयार झालेत आणि एकदम सॉफ्ट पण आहेत. ते मस्त असे सॉफ्ट आणि फ्लफी आहेत. अशाच प्रकारे आपण आता दुसरी बॅच पण करून घेणार आहे. याची बरोबर 14 अप्पे होतात या दिलेल्या प्रमाणामध्ये. मुलांना हा पदार्थ पण खूप आवडतो. बटाट्यामुळे हे अप्प्यांना एक वेगळीच चव येते अशी छान. आणि हे पण 5 ते 7 मिनिटामध्ये तयार होतात. छान अशी दुसरी बॅच पण आपली अप्प्याची तयार झालेली आहे. मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आपण हे सगळे मस्त असे प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप छान भाजले गेले ते आणि मस्त असे फुगलेत एकदम सुंदर. आता आपण हे गार झाले की डब्यात भरणार आहे. आवडतील असे पदार्थ बनवले तर मुलांचा डबा लगेच फस्त होतो. कधी बनवताय मग? नक्की बनवा आणि कसं झालं रेसिपी ते मला कमेंटमध्ये ज़रूर कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.